5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आज चणकापूर येथे पंचायत समिती कळवण येथे वृक्ष लागवड करून हरित शपथ घेण्यात आली। यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी वंदना सोनवणे, सरपंच ज्ञानदेव पवार, विस्तार अधिकारी एस टी महाले, वायस सोनवणे, कृषी विस्तार अधिकारी आर व्ही कुवर व ग्रामसेवक आर्यू महाजन आदींसह ग्रामस्थ यांच्या हस्ते वृक्षारोपण व हरित शपथ घेऊन स्वच्छ हरित ग्राम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कळवणतर्फे 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सर्व ग्रामपंचायत अंतर्गत 5 जून ते 12 जून पर्यंत स्वच्छ हरित ग्राम सप्ताह साजरा होत असून 5 जून वृक्ष दिंडी काढून वृक्ष लागवड करणे, 6 जून जैवविविधता मृदू संधारण बाबत जनजागृती करणे, 7 जून नाले गटारी स्वच्छता व गावात धुरळणी फिरवणे, 8 जून शाळा व अंगणवाडी स्वच्छता, 9 जून पाण्याच्या टाक्या जलकुंभ स्वच्छता, 10 जून गांडूळ खत नाडेफ कामे सुरू करणे, 11 जून नवीन शोषखड्डे व खड्ड्यांची जागा निश्चित करणे, 12 जून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे आदी उपक्रम साजरे होणार आहेत। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी शरद सूर्यवंशी, सचिन मोठे, सुनील पवार, पिंटू मानवर, शिलास महाकाळे, संजय पवार आदी प्रयत्नशील होते। मी स्वतः माझे घर माझा परिसर माझे गाव माझा देश माझी वसुंधरा स्वच्छ सुंदर व पर्यावरण पूरक ठरवेल। मी गोदावरी व इतर कोणत्याही नद्या नाल्यांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी मी स्वतः कमीत कमी 5 त्यांचे संवर्धन करेल व इतरांनाही परावृत्त करेल। मी घरात ओला कचरा व सुका कचरा वेगळा करेल। मी रस्त्यावर कुठेही कचरा टाकणार नाही व टाकू देणार नाही। मी बाजारात जाताना घरूनच कापडी पिशवी प्लास्टिक पिशवी वापरणार नाही व वापरू देणार नाही व प्लास्टिक कचरा करणार नाही। मी निर्माल्य दूषित पाणी नदीत टाकणार नाही तसेच कोणालाही टाकू देणार नाही। मी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही व कोणाला करू देणार नाही। मी पाणी काटकसरीने वापरेल व इतरांनाही पाण्याचे महत्त्व पटवून देईल। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, कळवण।